आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भानं जागा संदर्भात पहिल्या टप्प्या संदर्भात हा व्हिडिओ बनवतोय. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला देत असतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे 1,80,000 पेक्षा जास्त जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांकरिता आनंदाची बातमी आहे. आणि आपण वारंवार वेगवेगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बघत असतो की आपल्याला ज्या जागा आहेत त्या जागा नेमक्या किती येणार आहे या संदर्भात आपल्याला अंदाज वर्तवणं किंवा अंदाज माहिती होणं अपेक्षित आहे. कारण ज्या विभागाच्या माध्यमातून किंवा ज्या आस्थापनेच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळते आहे त्यानुसारच आपल्याला अपडेट सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे की जी जाहिरात आहे आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलेला असेल त्या सेल्फ सर्टिफाय मध्येच तुम्हाला दिलेला आहे की पहिला टप्पा हा उल्लेख केलेला आहे. म्हणजे ही जी भरती आहे ही भरती सुद्धा 2 टप्प्यामध्ये होणार आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये मग कोणत्या पदांची भरती केली जाणार आहे तर विदाऊट इंटरव्ह्यू जे असणार आहे, विदाऊट इंटरव्ह्यूची जे काही आपल्या आस्थापना असणार आहेत. कोणत्या आस्थापना आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद आणि महानगरपालिका या ज्या आस्थापना आहेत या आस्थापना आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूच्या पहिल्या टप्प्यामध्ये भरल्या जात असतात. त्यासोबतच काही स्वामी संस्था असेल किंवा रयत संस्था असेल अशा ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून येणाऱ्या ज्या जागा आहेत विदाऊट इंटरव्ह्यूच्या त्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पवित्र पद्धतीने नक्कीच भरल्या जात असतात. आणि या भरतीला सुद्धा ही जी भरती आहे ही संपूर्ण भरती पवित्र होणार आहे. त्या दृष्टीनं जी काही शासन निर्णय निघालेले आहेत, परिपत्रक निघाले आहेत, एप्रिल महिन्यातलं मार्च महिन्यातलं परिपत्रक आहेत, यात वरून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सुद्धा त्यांनी दिलेलं आहे की दुसऱ्या मार्गाने 1ली ते 12वी पर्यंत जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर नक्कीच तुम्हाला पवित्र पोर्टल शिवाय दुसरा पर्याय नाही. कारण यापूर्वी काय व्हायचं, काही कॉलेजेस असतील किंवा काही खाजगी संस्था असेल जाणीवपूर्वक या आस्थापनेला किंवा पवित्र पोर्टलला जाहिराती देत नव्हत्या. यामुळं यांच्या कॉलेजमध्ये किंवा यांच्या शाळेमध्ये जे आहे ते काहीतरी खोटं कारण दाखवून पवित्र पोर्टल बंद होतं, पवित्र पोर्टल चालत नव्हतं, आमच्या या जाहिरात होत नव्हत्या, अशा काहीतरी फालतूची कारणं देत होते. अशा संस्थांना मात्र कोर्टाने आणि शासनाने सुद्धा ही झापलेलं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आणि या वेळेला मात्र काय झालेलं आहे की एखादी संस्था किंवा एखादी आस्थापना जर पवित्र पोर्टलला आपलं जाहिरात देत नसेल तर त्यांची मान्यता सुद्धा रद्द होणार आहे. त्यामुळं कोणतीही खाजगी संस्थावाला किंवा संस्था चालक या पद्धतीने किंवा कोणतीही आस्थापना या पद्धतीने चुकी करणार नाही. कारण असं जर झालं तर त्यांची आयुष्यभराची ही मान्यता रद्द केली जाणार आहे. त्यामुळं ही पवित्र पोर्टलची भरती जी आहे ही नक्कीच पवित्र होईल आणि जास्तीत जास्त आस्थापनांच्या जाहिराती या पवित्र पोर्टलला येताना आपल्याला दिसणार आहे. आता जागा वाढणं, पहिल्या टप्प्यामध्ये ज्या जागा आहेत त्या जागा नेमक्या किती येणार आहेत तर पहिल्या टप्प्यामध्ये जागा जे आतापर्यंत 90% समायोजन झालेलं आहे आणि त्याच्यापूर्वी संच मान्यताचं झालेलं आहे, या सर्व बाबीवरून आता मात्र काय होत आहे तर 7 एप्रिलचं एक परिपत्रक आहे, ज्यात पट पडताळणी होत आहे. त्यावरनं काय होतं हे आपल्याला अजून सांगता येत नाही. पण 9,000 ते 11,000 पर्यंत जागा, म्हणजे आपण 12,000 पर्यंत जास्तीत जास्त वाढून ज्या जागा आहेत या पहिल्या टप्प्यामध्ये 9,000 पेक्षा जास्त जागा म्हणजे 12,000 पर्यंत जागा या येऊ शकतात, एवढं नक्की आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये 9,000 पेक्षा जास्त जागा येणार आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना तर संधी मिळणार आहे. राहिला मुद्दा आपला प्राधान्यक्रमाचा, तर प्राधान्यक्रम संदर्भात त्यांनी 50 वरून 100 प्राधान्यक्रम या ठिकाणी आणलेले आहेत. तरी आपली जी मागणी होती ती मागणी अनलिमिटेड होती. ज्या यापूर्वी ज्या दोन भरत्या झालेल्या आहेत तर अनलिमिटेड आपली मागणी होती, परंतु त्या ठिकाणी 100 त्या ठिकाणी प्रिफरन्स त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यावरती पुन्हा काय मंत्रालयाच्या माध्यमातून किंवा मुख्यमंत्री असेल किंवा शिक्षण मंत्री असेल याच्या माध्यमातून आपला लढा जो आहे तो लढा जसा आहे तसाच पुन्हा सुरू आहे, पाठपुरावा सुद्धा सुरू आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वाचा दुसरा मुद्दा की ज्या केंद्र प्रमुखाच्या ज्या जागा आहेत, केंद्र प्रमुखाच्या 2400 पेक्षा जास्त जागांची भरती आपल्याला झालेली दिसत आहे, परंतु त्या जागा याच टप्प्यात देतात की पुढच्या टप्प्यात देतात, कारण त्यांनी अजून जॉईनिंग घेतलेली नाहीये, त्यांना अजून जॉईनिंग दिलेली नाहीये. त्यामुळं या जागा सुद्धा याच टप्प्यात ऍड होऊन येतं का, म्हणजे पहिल्या टप्प्यात येतं की दुसऱ्या टप्प्यात येतं याबद्दलही अजून आपल्याला त्याची माहिती अपडेट नाही आहे. त्यामुळं पुढील व्हिडिओ जे असेल जशी माहिती आपल्याला मिळेल तशी माहिती आपल्याला
मी सांगणार आहे. तर अशा पद्धतीनं या ज्या जागा आहेत या खाजगी संस्था कोणत्या, रयत आणि स्वामी यांच्या संस्था यांच्या जागा येणार आहेत आणि ज्या आपल्या जिल्हा परिषद, नपा, मनपा आणि महानगरपालिका यांच्या जागाही मात्र येणार आहेत. अशा जागा या पहिल्या टप्प्यामध्ये येणार आहेत. त्यात विषयानुसार सांगतोय मी तुम्हाला, विषयाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा यावेळेला खूप चांगली संधी आहे. जे भाषा विषयाची असेल, मग इंग्रजी असेल किंवा मराठी असेल, यांना सुद्धा चांगली संधी आहे. त्यात मॅथ आणि सायन्स जर असेल तर त्यांना सुद्धा चांगली संधी आहे, कारण याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही बघू शकता की मॅथ आणि सायन्सला डिमांड का असणार आहे. मॅथ आणि सायन्सला म्हणजे स्पर्धा कमी, संधी जास्त असणार आहे. स्पर्धा कमी आणि संधी जास्त असणार आहे, ते तुम्ही बघा. नंतर विथ इंटरव्ह्यूच्या बाबतीत आपण दुसऱ्या टप्प्याच्या संदर्भातला व्हिडिओ आपण बनवणार आहोत, ज्यात जी पहिल्या वेळेला या जाहिरातीमध्ये आपण पाठपुरावा केल्यानंतर समाज कल्याणच्या जाहिराती असतील किंवा मग इतर मागास व बहुजन कल्याणच्या विभागाच्या जाहिराती असेल किंवा मग आपले जे आश्रमशाळा आहेत, आदिवासी आश्रमशाळा, या आदिवासी आश्रमशाळांच्या जागा असतील, या सुद्धा पहिल्या टप्प्यात येतात की दुसऱ्या टप्प्यात देतात, हा एक संभ्रमाचा प्रश्न आहे. तर त्यामुळे ज्या वेळेला पाठपुरावा केला जाईल आणि त्या माध्यमातून जे आपले नेते मंडळी आहेत, मग देशमुख सर असतील किंवा मग आपले कांबळे सर असतील, या माध्यमातून वारंवार पाठपुरावा केला जात आहे. त्या माध्यमातून आपल्याला हे जे अपडेट आहे ते अपडेट कायमस्वरूपी आपल्याला मिळत असते. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे की जाहिराती तर येणारच आहे, परंतु जाहिराती आल्यानंतर त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. अभ्यास केल्यानंतर तुम्हाला आम्ही हेल्प करणार आहोत, मदत करणार आहोत प्राधान्यक्रम द्यायला. त्यामुळं पॅनिक होऊ नका, घाबरू नका, जास्त टेन्शन घेऊ नका की माझं कमी स्कोर आहे होईल की नाही. जे आहे ते, कारण ही जी भरती आहे ही टेट परीक्षेची भरती, पवित्र पोर्टलची भरती भावनिकतेवरती अवलंबून नाही तर तुमच्या गुणांवर अवलंबून आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. तुमच्या माध्यमावर अवलंबून आहे, तुमच्या कॅटेगरीवर अवलंबून आहे, कारण हे सर्व टेक्निकल बाबीनं तुमचा त्या ठिकाणी शाळा किंवा तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत ते निवड होणार आहेत. सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे तुमचे टेटचे गुण. त्यामुळं जास्तीत जास्त पहिल्या टप्प्यामध्ये भरती होणार आहे आणि अशी दोन्ही भरतीचा जर विचार केला टप्प्यांचा तर 24 ते 25 हजार भरती म्हणजे जागेपर्यंत ही भरती होणार आहे. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. तर या जागा जर केंद्र प्रमुखच्या जागा असतील किंवा या 3-4 आस्थापनाच्या जागा जर या भरतीमध्ये नाही आल्या तर पुढच्या टप्प्यामध्ये, म्हणजे पुढचा टप्पा जो या टप्प्यात नाही आला तर पुढच्या टप्प्यामध्ये ते ऍड होतील. म्हणजे ही टोटल भरती जी आहे 20,000 पेक्षा जास्त होणार आहे. तुम्हाला या जागेबद्दल नेमकं काय वाटतंय हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.